विधिलिखित भाग 34. वीणा, ती हॉस्पिटलमध्ये आहे. काय झाले तिला? आता कशी आहे ती? कुठे आहे? मला तिच्याकडे घेऊन चल. वीणाचे नाव ऐकताच मानसीच्या जीवात जीव आले, पण तिला बरं नाही विचार करून त्या अस्वस्थ झाल्या. सगळं विसरून त्या पळतच वीणाला भेटायला निघून गेल्या. मानसी घाईने दरवाजा ढकलून आत आल्या. वीणा नुकतीच औषध घेऊन झोपून होती. तिच्या डोक्यावरचा भला मोठा बँडेड, हातावरच्या जखमा, तिचा मुलूल चेहरा बघून त्यांना भरून आले. हळूवार पावले टाकत त्या बेडजवळ आल्या. स्टूलवर बसून त्या पाणावलेल्या नजरेने एकटक तिला बघू लागल्या. किती लागलंय माझ्या बाळाला? कुठे लक्ष असते तुझी वीणा? एवढं लागलं, काही झाले असते म्हणजे आम्ही म्हाताऱ्याने कोणाकडे बघायचे होते? तुला बघून तर नव्याने जीवन जगावेसे वाटते. तुझ्यात मला माझी लेक दिसते. एकदा तर मी तिला गमावले, पण तुला गमवायचे नाही बाळा. वीणाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मानसी कातर स्वरात हळू आवाजात बोलल्या. तेव्हाच सिस्टर ड्रेसिंग करायला म्हणून आत आली. मानसी डोळे पुसत बाजूला उभ्या झाल्या. मॅम, सिस्टरने वीणाला आवाज देत उठवले. तशी वीणाने डोळे उघडले. ड्रेसिंग करायचे आहे, सिस्टर हसून बोलली. वीणा उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली, पण हाताला लागल्याने तिला नीट उठता येत नव्हते. मानसीने पुढे होत तिला आधार देत उठून बसायला मदत केली. आंटी, तुम्ही केव्हा आलात? मानसीला बघून वीणाला आनंद झाला. थोड्या वेळापूर्वीच आले, मानसी गालात हसल्या. आता कसं वाटतंय बाळा? मानसीने काळजीने विचारले. त्यांचा भिजलेला सूर, पाणावलेले डोळे बघून वीणाला भरून आले. त्रास तर खूप होता, पण सगळ्यांच्या मायेने भरलेले शब्द, स्पर्शाने वीणा सुखावत होती. आता बरं वाटतंय, वीणा बोलली. दोघी बोलत होत्या तोवर सिस्टरने ड्रेसिंग केली होती. मॅम, ते शोल्डरची ड्रेसिंग, सिस्टर बोलली. तसे वीणा सावरून बसली. मानसी तिच्या शेजारी उभ्या होत्या. सिस्टरने वीणाचा हॉस्पिटल गाऊन शोल्डरवरून खाली सरकवले. शोल्डरवरही बरीच मोठी जखम होती. जखम बघताच घाबरून मानसीचे डोळे आपसूक मिटल्या गेले. आह! सिस्टरच्या जखम क्लीन करण्याने वीणा कडवडली. सिस्टर, जरा सांभाळून. मानसी काळजीने वीणाकडे बघू लागल्या. त्यांची नजर सहज वीणाच्या चेस्टजवळ असलेल्या एका मार्कवर पडली आणि त्या आश्चर्याने एकटक तिला बघू लागल्या. वीणा, ते तुझ्या चेस्टजवळ कशाचे मार्क आहेत? सिस्टर निघून जाताच मानसीने कुतूहलाने विचारले. कोणते आंटी? वीणा मान झुकवून स्वतःला बघू लागली. हे, मानसीने त्यांचे थरथरते हात तिच्या मार्कवर ठेवले. बर्थ मार्क आहे, वीणा हसून बोलली. आणि मानसी शॉक. बर्थ मार्क? मानसीला जणू धक्काच बसला. मी आलेच जरा. मानसी लगबगीने बाहेर निघून गेल्या. त्यांना अचानक गडबडीने बाहेर निघून गेलेले बघून वीणाला जरा विचित्र वाटले. मान, अगं कुठे फिरत आहेस तू? त्यांना शोधत आत आलेले पियुष त्यांना अडवत बोलले. पियुष, ती वीणा आपली मुलगी, मानसी कातरस्वरात बोलल्या. त्यांचे डोळे भरून आले, तर अति खुशीने त्यांना बोललेही जात नव्हते. तुझ्या भावना कळतेय मला मान. वीणा आपल्या मुलीसारखीच आहे, पण तुला आता आरामाची गरज आहे. आपल्याला घरी जावं लागेल, पियुष त्यांना समजावत बोलले. तुम्हाला कळत कसे नाही? वीणा आपली मुलगी आहे पियुष. ती तुमची आणि माझी मुलगी आहे. तिला जन्म दिले मी, मानसी बोलल्या. तसे पियुषला धक्काच बसला. वीणा आपली मुलगी? कसे शक्य आहे? स्वतःला सावरत पियुष बोलले. मानसीने पियुषचे हात पकडून शेजारच्या एका रूममध्ये घेऊन गेल्या.
त्याने लगेच दरवाजा लावून घेत अंगावरचे पदर बाजूला सारून शोल्डरवरून ब्लाऊज खाली सरकवले. मानसी, हा काय वेडेपणा आहे? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचे भान असू दे. पियुषने चिडून त्यांच्या ब्लाऊजला व्यवस्थित करून पदर शोल्डरवर ठेवले. वेडेपणा नाही पियुष, माझ्या चेस्ट जवळ जो बर्थ मार्क आहे सेम तसाच, आणि त्याच ठिकाणी विनाच्या चेस्ट जवळ बर्थ मार्क आहे, मानसी बोलल्या. पियुष शॉक होत त्यांना बघू लागले. हा योगायोग नक्कीच नाही पियुष, विना नक्कीच आपली मुलगी आहे, माझे मन सांगते. विनाला पहिल्यांदा जेव्हा पाहिले तेव्हापासूनच माझे मन तिच्याकडे ओढ घेते. तिचे अचानक आपल्या आयुष्यात येणं, मंदिरात तिने मला मदत करणं, तुम्हाला बोन मॅरो देणं, देवाने तिला आपल्यासाठी परत पाठवले. पियुष, मीना आपली मुलगी आहे, तिला आपली गरज आहे. तिला आपण घरी घेऊन जाऊ, तिचे लाड पुरवू, तिच्याकडून लाड करवून घेऊ. मला तिच्यावर भरभरून प्रेम करायचे आहे. आजवर खूप तडपली मी, तिला सगळे सुख द्यायचे. तिचे एका राजकुमार सोबत धुमधडाक्यात लग्न लावून द्यायचे आहे. मानसी रडत पण हसून बोलल्या. त्यांचे ममतेने भरलेले स्वप्नाळू डोळे मुलीसाठी कासावीस झालेली आई बघून पियुषने लगेच त्यांना मिठीत कवटाळले. विना आपली मुलगी असेल तर मलाही आनंदच होईल मान, पण निव्वळ एका मार्कवरून ती आपलीच मुलगी आहे नाही बोलू शकत मी. डॉक्टरांशी बोलून तिचे DNA चेक करून घेतो, म्हणजे क्लिअर होईल. पियुष त्यांना समजावत बोलले. त्यांचेही हृदय खुशीने वेगाने पडू लागले. विनाला डिस्चार्ज मिळाले होते. आध्या, सम्राट, ओजस, वसुधा, कस्तुरी सगळे तिच्या जवळ होते. कावेरी तिची बॅकपॅक करत होती. बाहेर विद्युत डॉक्टरांशी बोलत होता. आता निघायचं बेटा, आत येत पियुष हसून बोलले. आध्याने विनाला आधार देत बेडवरून उठवले. कावेरीने विनाची बॅग पकडली. सगळे हळूवार रूमच्या बाहेर पडले. विनाची भिरभिरती नजर विद्युतला शोधत होती, पण तो आजही तिच्या समोर आला नव्हता. तिचे मन खट्टू झाले. ती नाराजीत सगळ्यांसोबत बाहेर निघून गेली. सगळे निघून जाताच भिंतीच्या आड लपलेला विद्युत बाहेर आला. चेहऱ्यावर नाराजी पसरली होती. हॉस्पिटलमध्ये तो निदान विनाला बघू तरी शकत होता, पण आता माहीत नाही तिला कधी भेटेल. भाई, ओजसने त्याच्या शोल्डरवर हात ठेवले. तसे विद्युत दचकला. भाई, आज आठवडा झाला, विनाला तू भेटला नाहीस. आणखी किती दिवस तू तिला अवॉइड करणार आहेस? नेमके तुझ्या मनात काय चाललंय? आता काय करायचे ठरवलेस तू? ओजस बोलला. विद्युत काही न बोलता डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर निघून गेला. तुझी चुप्पी खूप त्रासदायक आहे भाई. होप सो लवकर सगळं ठीक होईल. ओजसने त्याला बघत सुस्कारा सोडून मनातच बोलला. कार नाईक विला समोर थांबली. वसुधाने विनाला आधार देत कारमधून उतरायला मदत केली. विना भारावून काही वेळ विनाला बघतच राहिली. फुलांच्या माळा, फेरी लाईट्स, बाहेर पायऱ्यांपासून दरवाजापर्यंत गुलाबांच्या पाकड्यांनी रस्ता बनवण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे ठेवले होते. दाराच्या समोर भली मोठी सुंदरशी रांगोळी, दरवाजाला फुलांची तोरण, विलाला एखाद्या नवरीसारखे सजवण्यात आले होते. सगळे विलाच्या दिशेने निघाले. मानसी दारात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. ओठावर सुंदर हसू, डोळ्यात चमक. त्यांनी विनाच्या कपाळावर हळद कुंकू लावून तिला ओवाळू लागल्या. विना एकटक त्यांना बघू लागली. वेलकम होम विना. मानसीने हसून तिचे स्वागत केले. थँक्यू, विना हसून बोलली. सगळे आत निघून आले. ही तुझी रूम आवडली? एका रूममध्ये घेऊन जात मानसीने हसून विचारले. स्काय ब्लू आणि लाईट पिंक कलर शेडमध्ये असलेली सुंदरशी बेडरूम. मधोमध एक किंग साईज बेड. बेडच्या वर भिंतीवर विनाची मोठी फोटो अडकवली होती. रूममध्ये इतर सुशोभित करणाऱ्या वस्तू. विनाची भिरभिरती नजर पूर्ण रूममध्ये फिरली. खूप छान आहे रूम, विना हलकं हसून बोलली. आद्या एकटक तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघू लागली. आता खुश? सम्राटने तिच्याजवळ झुकत हळू आवाजात विचारले. खूप.
आता माझी चिंता मिटली. वीणाला तिच्या हक्काची फॅमिली मिळाली, चांगला फ्रेंड सर्कल आहे, विद्युतसारखा प्रेम करणारा जोडीदार. आणखी काय हवे? बस आता वीणाच्या जीवनात भरभरून आनंद येऊ दे, एवढीच इच्छा. आद्या गालात हसून बोलली, आम्हाला तुझा नेहमीच अभिमान वाटतो बायको. आत्ताच्या जगात एवढं कोण कोणासाठी करतो, पण तू खूप वेगळी आहेस. वीणाची एक छोटीशी मदत, पण तू तर काडीच काढून तिच्या पुढ्यात ठेवलेस. सम्राट एकटक त्याच्या लाडक्या बायकोला बघू लागला. त्याची नजर बघून आध्याने एक भुवई उडवत काय म्हणून विचारले, तर मान हलवून त्याचा नकार. काही वेळ थांबून सगळे निघून गेले. आता पियुष, मानसी, वीणा तेवढे होते. तू आराम कर बाळा, कशाची गरज भासल्यास आवाज दे, मानसी बोलल्या. हो आंटी, वीणा बोलली. मी तुझी जन्मदात्री आहे. आई बोल, मम्मी, मॉम, काहीही बोल. मानसी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या. वीणाने गालात हसत होकारात मान हलवली. ज्या आई वडिलांना ती एवढे दिवस शोधत होती, आज ते तिच्या पुढ्यात होते. तिला अवघडल्यासारखे वाटत होते. मानसी जाताच वीणा बाल्कनीमध्ये गेली. समोरच दिमाखात उभा एक मोठा विला नजरेस पडला. तिची नजर सहजच पार्किंग एरियात गेली, तर एक ब्लॅक कलर मर्सडीज नुकतीच तिथे दाखल झाली. विद्युत कारमधून बाहेर आला. तिला सुखद धक्काच बसला. ती भान हरपून त्याच्याकडे बघू लागली. तब्बल 1 आठवड्याने ते त्याला बघत होते. त्याचा निस्तेज उतरलेला चेहरा बघून तिचे डोळे भरून आले. मला माहीत आहे विद्युत, तुम्हाला खूप त्रास होतोय, पण माझी साथ कधीही सोडणार नाही. प्रॉमिस केले होते तुम्ही मला, आणि एवढ्यातच साथ सोडली. मला तुमच्यासोबत खूप बोलायचे आहे. मला माझी फॅमिली मिळाली, खूप खुश आहे मी. मला तुमच्यासोबत सगळं शेअर करायचे आहे, वीणा मनातच बोलली. तिची नजर अजूनही विद्युतवरच होती, तर तो त्याच्याच नादात ताडताड पावले टाकत विलाच्या आत निघून गेला. वीणा नाराजीत रूममध्ये येत बेडवर बसली. काहीशी अस्वस्थ होती ती. विद्युतसोबत बोलण्याची खूप इच्छा होती, पण सध्या तिच्याजवळ मोबाईल नव्हता. बोटाची नखं कुरतडत विद्युतशी संपर्क कसे करावे याचा ती विचार करू लागली. तिची नजर शेजारी टेबलवर असलेल्या लँडलाईनवर पडली, तसे तिच्या डोळ्यात चमक आली. तिने घाईने फोन मांडीवर घेत विद्युतचा नंबर डायल केला. रिंग जात होती, पण त्याने कॉल रिसीव्ह केले नाही. तिने परत एकदा नंबर डायल केले. विद्युत नुकताच शॉवर घेऊन टॉवेलने केस पुसत बाथरूमच्या बाहेर आला, तेव्हा त्याचा मोबाईल रिंग होत होता. घाईने त्याने मोबाईल हातात घेतले. ट्रूकॉलरवर नाईकचे नाव झळकत होते. त्याला कळले कॉल कोणी केले असावे. नकळत हृदयाची धडधड वाढली. कितीतरी वेळ तो मोबाईलकडे बघतच राहिला. या नादात कॉल कट झाले. तो नाराजीत मोबाईलकडे एकटक बघतच बेडवर बसला. काही वेळ गेलाच असेल की परत एकदा त्याचा मोबाईल रिंग होऊ लागला. धडधडत्या अंतकरणाने त्याने कॉल रिसीव्ह केले, पण तोंडातून चिकार शब्दसुद्धा निघाले नाही. पलीकडे असलेली ती सुद्धा शांत होती. माझ्यावर रागावले आहात? काही वेळाने वीणाचा हळूवार स्वर कानावर पडला. तसे विद्युतने मोबाईल कानावरून बाजूला सारले. त्याचे डोळे आपसूक भरून आले. इकडे वीणाचीही काही वेगळी अवस्था नव्हती. आठवड्यानंतर ती त्याच्यासोबत बोलत होती. त्याचा आवाज ऐकायला अगदीच आसुसली होती ती, पण त्याची चुप्पी तिला बेचैन करून गेली. फोन रिसिव्हर बाजूला ठेवून तोंडावर हात ठेवून ती आलेला हुंदका अडवण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागली. पण खरेच शक्य होते का? तोंडावर हात ठेवून तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा विरह अगदी जीवघेणा होता तिच्यासाठी. असेच काही दिवस गेले. वीणाच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पियुष, मानसी तिची खूप काळजी घेत होते. वीणा नुकतीच शॉवर घेऊन ड्रेसिंगसमोर बसली, तर मानसी ड्रायरने तिचे ओले केस सुकवू लागल्या. एकीकडे त्यांची बडबड सुरू होती. वीणा एकटक मिररमधून त्यांना बघू लागली. नजरेसमोर तो दिवस तरळून गेला.
मानसी घाईने विनाच्या रूममधून बाहेर गेल्या. काही वेळातच एक नर्स तिचे ब्लड सॅम्पल घ्यायला आली. सोबत पियुष मानसीही होते. मानसी एकटक तिलाच बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात नेहमीपेक्षा सॉफ्ट भाव होते. डोळे काहीसे पाणावलेले, तर ओठावरचे हसू काही केल्या कमी होत नव्हते. बस विनाला जणू नजरेत साठवून घेत होत्या. तर पियुषही तिला एकटक बघत होते. दोघांच्या अशा बघण्याने विना बावरली. काही प्रॉब्लेम आहे का आंटी? न राहावून विनाने विचारलेच. आता सगळे प्रॉब्लेम दूर झाले, मानसी हसून बोलल्या. पण त्यांच्या बोलण्याचं कल मात्र विनाला कळले नाही. 2 दिवसांनी मानसी जरा खुशीतच तिला भेटायला आल्या. रूममध्ये येताच त्यांनी आधी विनाला उराशी कवटाळून घेतले. विना गोंधळून त्यांच्या दूर होण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यांचे शब्द ऐकून मात्र ती सुन्न झाली. माझी बेबी, माझ्या काळजाचा तुकडा, माझी लेक फायनली मला मिळाली. विना, मी तुझी खरी आई आहे. मी तुला जन्म दिले. पियुष तुझे वडील आहेत. तू कोणी मराठी नाहीस तर नाईक आहेस. आमची एकुलती एक मुलगी. विनाच्या दूर होत मानसी कातर स्वरात बोलल्या. विना शॉक होत त्यांना बघू लागली. नुकतेच आत आलेले आद्या सम्राटनेही त्यांचे बोलणे ऐकले. त्यांनाही जणू धक्काच बसला. आंटी, हे काय बोलताय तुम्ही? विना अविश्वासाने त्यांना बघू लागली. ती आणि सुप्रसिद्ध बिझनेसमॅन पियुष नाईकची मुलगी? तिला विश्वासच बसले नाही. नागसेन आणि कुंदा मराठेने सांगितले होते तिला तिचे आई वडील कोणी श्रीमंत व्यक्ती आहेत, पण ते नाईक दाम्पती असतील तिने कधी स्वप्नातही विचार केले नव्हते. अशी कशी विचित्र डेस्टिनी होती तिची. एका आईने स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी म्हणून त्या नवजात बाळाला पळवून नेले. तिला स्वतःच्या मुलीसारखे प्रेमही दिले, वाढवले. पण एका वाटेवर मात्र त्याने तिची साथ सोडली आणि त्यांनीच तिला देहविक्रीसारख्या दलदलीत झोकून दिले. हेच आपले नशीब म्हणून ती कसे तरी जगत होती. तेव्हाच नशिबाने तिची भेट आद्याशी घडवून आणली आणि तिने छोट्याशा कामात तिची मदत केली. त्या मदतीचा मोबदला म्हणून आद्याने तिला देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर काढले. तिने मानाने जगावे म्हणून भैरवीच्या आधारगृहात ठेवले. तिने तिथे डान्सचे क्लास लावले आणि रियालिटी शोमध्ये भाग घेतला. नशिबाने ती विनर ठरली आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डान्स कोरिओग्राफर म्हणून करिअर करायला निघाली, तर नशिबाने तिच्यासाठी काही वेगळेच ठरवले होते. पॅशनच्या विरुद्ध जाऊन ती अभिनेत्री बनली. तिचा काळा भूतकाळ परत येणे आणि अचानक तिचे हरवलेले आई वडील तिला सापडणे. आंटी, नाही बेटा, मी कमनशिबी आई आहे तुझी. तू लहान असतानाच तुला गमावून बसले, पण नशिबाने मला माझी लेक परत मिळाली. मानसी तिच्या कपाळावर ओठ टेकवत कातर स्वरात बोलल्या. पण आंटी, तुम्ही एवढं कन्फर्म कसं सांगू शकता? एवढ्या वेळची शांत उभी असलेली आद्या बोललीच. विनाच्या बाबतीत तिला कुठलेही रिस्क घ्यायचे नव्हते. पियुषने लगेच DNA रिपोर्ट तिला दाखवले. मानसीने तिच्या आणि विनाच्या कॉमन बर्थ मार्कविषयीही सांगितले. आद्या सम्राटही शॉक झाले. आम्हाला आमची लेक हवी आहे विना, आमच्यासोबत येशील ना? मानसी तिचे दोन्ही हात हातात घेत तिच्या डोळ्यात बघत बोलल्या. गोंधळलेली विना लहान मुलांप्रमाणे आद्याकडे बघू लागली. तिचे डोळे पाणावले होते. आवंडा गेडून ती केविलवाणा आद्याकडे बघू लागली. शेवटी तिचा काळा भूतकाळ होताच. पुढे जाऊन कुठून तरी विनाचे सत्य त्यांना कळले तर ते तिरस्कार करतील, तिला भीती वाटली. एका आई वडिलांनी तर तिचा फक्त तिरस्कारच केला होता, पण तिच्या जन्मदात्याच्या नजरेत ती तिरस्कार कशी बघू शकणार होती? आद्याला तिच्या मनातील भाव कळले. तिने नजरेनेच तिला आश्वस्त केले. आंटी, अंकल, मला तुमच्यासोबत बोलायचे आहे, आद्या बोलली. विना नजर झुकवून बेडवर बसून होती. डोळ्यात पाणी जमा झाले होते. तिचे खरे आई बाबा तिच्या पुढ्यात होते, पण कसलीशी जाणीव तिला त्यांच्याजवळ जायला रोखत होती. आद्याने एकवार विनाकडे बघून त्यांना बाहेर यायला खुणावले. आद्याच्या मागे सम्राट, पियुष, मानसीही बाहेर निघून गेले, तर विना बेचैन होऊन बेडवर बसून होती. सगळे शेजारच्या एका रूममध्ये निघून गेले. काय झाले बेटा? तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही खोटं नाही बोलत आहोत. विना खरंच आमची मुलगी आहे. मानसी अगतिक होत आद्याकडे बघू लागली.
आम्ही तुमच्या मातृत्वावर प्रश्न नाही उठवणार आंटी. वीणा तुमची मुलगी जरी असली तरी तिचा पास्ट खूप वेदनादायी आहे. पुढे जाऊन तुम्हाला तिच्याविषयी कळले तर तुम्ही तिला साथ द्यायला हवी, ना की पाठ फिरवावी. एवढाच काय तो सत्य सांगण्यामागचा उद्देश, आद्या स्पष्ट स्वरात बोलली. सत्य काहीही असू दे, तिचा पास्ट कसाही असू देत, आम्हाला नाही फरक पडत. एवढ्या वर्षांनी आम्हाला आमची मुलगी मिळाली, आम्ही यातच समाधानी आहोत, मानसी बोलल्या. तसे आद्याने सुस्कारा सोडले. तुम्ही समजताय तेवढंही सोपं नाही आहे आंटी. वीणा पास्टमध्ये कॉल गर्ल होती. ते काम करणं तिची मजबुरी होती, किंवा असे म्हणू शकतो ती जबरदस्ती तिथे होती. तिने पास्टमध्ये खूप काही सहन केले, आद्या बोलली. तसे पियुष मानसी धक्का लागल्यागत खुर्चीवर धापकन बसले. दोघेही सुन्न होऊन एकटक आद्याकडे बघत होते, डोळ्यात अविश्वास. त्यांची राजकुमारी आणि असे काम? त्यांचे डोळे भरून आले. आद्याने मानसीच्या पुढ्यात गुडघ्यावर बसून त्यांचे हात हातात घेतले. वीणाचे सत्य सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे आंटी. बदनाम जगातील वीणा आज ज्याही ठिकाणी आहे ते फक्त तिच्या मेहनतीने. खूप सावरले तिने स्वतःला. कसे तरी स्वतःसाठी जगायला शिकली ती, पण मनातून खूप एकटी आहे. तिला प्रेमाची, मायेची गरज आहे, ना की कुठल्या तिरस्काराची. आज तुम्ही भावनेच्या भरात तिला स्वीकारले आणि पुढे जाऊन तुम्ही तिला धुतकारले तर पुढे ती कधीच उभी राहू शकणार नाही. म्हणून तुम्ही जोही निर्णय घ्याल तो विचार करून घ्या. तसेही आम्ही आहोत नेहमी तिच्यासोबत, त्यामुळे चिंता नाही, आद्या त्यांना समजावत बोलली. मानसी एकटक आद्याला बघत होत्या. आपल्या लेकीने एवढे सोसले विचार करून खरे तर त्यांना खूप त्रास झाले. एवढ्या वर्षांनी त्यांचा अंश त्यांच्याजवळ होता, त्या कसे बरे पाठ फिरवणार होते. वीणाला आम्ही कधीच अंतर देणार नाही बेटा. ती आमची लेक आहे. तिला आम्ही खूप प्रेम देणार, तिला एवढे जपणार की तिच्या भूतकाळातील आठवणीही तिला कधी छेडणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, मानसी बोलल्या. तसे आद्याच्या ओठावर समाधानाचे हसू फुलले. मानसी लगबगीने वीणाच्या रूममध्ये आल्या. कधी एकदा तिला मिठीत घेते असे झाले होते त्यांचे, तर वीणा शून्यात नजर लावून बसून होती. तिला बघताच त्यांच्या डोळे भरून आले. वीणा, मानसीने हाक मारली. तसे तिच्याच विचारात हरवलेली वीणा भानावर आली. तिने नजर उचलून मानसीकडे पाहिले, पण लगेच शर्मेने तिची नजर झुकली. डोळे वाहू लागले. मानसीने पडत जात लगेच तिला मिठीत कवटाळून घेतले. तू गिल्टी वाटून घ्यायची गरज नाही बेटा. तुझे आई बाबा तुझ्या प्रत्येक सुखादुःखात संकटात तुझ्यासोबत आहोत. वीणाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मानसी बोलल्या. तसे वीणा त्यांच्या भोवती मिठी घट्ट करत मोठ्याने रडायला लागली. फायनली तिला तिची हक्काची फॅमिली मिळाली होती. मॉम, डॅड. शनायाचा स्फूर्तीला आवाज कानावर पडताच वीणा तिच्या विचारातून बाहेर आली. तिचे एक्सप्रेशन गडद झाले तर मानसीचेही एक्सप्रेशन कठोर झाले. शनाया मानसीला शोधत वीणाच्या रूममध्ये होती तिथे आली, तर वीणाला सुखरूप समोर बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.